नगर तालुक्यातील मौजे चिचोंडी पाटील येथील एका महिलेच्या जागेवर दुसऱ्या एका व्यक्तीने त्याचं नाव लावलं असून ते हटवावं आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीकरिता नगर तहसील कार्यालयासमोर संबंधित महिलेने उपोषण सुरू केलंय। मौजे चिचोंडी पाटील येथील स्वतःच्या मालकीची जागा गावातील माहिती अधिकारी कार्यकर्त्याने तलाठी सर्कल यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावावर लावून घेतलेली असताना ती जागा पुन्हा आपल्या नावावर गुन्हा दाखल होण्यासाठी राजमाता जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर कौसाबाई मारुती सरोदे या महिलेने सोमवारी नगरच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण केले। या उपोषणात सूर्यभान सरोदे, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार सहभागी झाले होते। स्वतःच्या नावावर असलेली नगर तालुक्यातील मौजे चिचोंडी पाटील येथे गट नंबर 126 मधील ही मिळकत होती। मात्र या हस्तलिखित सातबारावर खाडाखोडा करून कुठेही खरी विकत न घेता फेराफार न बनवता सुधीर भद्रे यांनी तत्कालीन तलाठी व सर्कल यांच्या सहकार्याने स्वतःच्या नावावर करून घेतली असल्याचा आरोप कौसाबाई सरोदे यांनी केलाय। या प्रकरणात भद्रे यांनी स्वतःच्या नावावर बेकायदेशीर 15 ते 10 गुंठे क्षेत्र कुठलेही खरेदी खत न करता व अन्य एका व्यक्तींचे 36-90 गुंठे क्षेत्र कौसाबाई सरोदे यांचे नाव कमी केले व स्वतःचे नाव लावले। सदर व्यक्ती हा यापूर्वी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी साखर कारखाना संचालक, भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य राहिलेला आहे। त्याची गावात मोठी दहशत आहे। आपल्या पदाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दडपण आणून तत्कालीन चिचोंडी पाटील, तलाठी व सर्कल यांना हाताशी धरून ही जागा हडप केलेली आहे। या प्रकरणात वेळोवेळी पाठपुरावा करूनही संबंधितावर कारवाई केली जात नसल्याचे निवेदनात म्हटलं आहे। स्वतःच्या मालकीच्या 15-10 गुंठे, 36-90 गुंठे व क्षेत्रावर बेकायदेशीरपणे हस्तलिखित सातबारा वर खाडाखोड करून लावण्यात आलेले इतर व्यक्तीचे नाव हटवून 1 एकर 11 गुंठे स्वतःचे नाव लावून सदर तत्कालीन तलाठी सर्कल यांच्यावर इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे व लवकरात लवकर न केल्यास आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असे कौसाबाई सरोदे रोडे पवार यांनी सांगितले आहे। आज आमच्या चिचोंडी पाटील गावातील ग्रामस्थ कौसाबाई मारुती सरोदे आणि सरोदे परिवार चिचोंडी पाटील येथील गट नंबर 1026 मधील 51 गुंठे जमीन सातबाऱ्यावरील चोरी गेल्याप्रकरणी अनेक दिवसापासून ग्रामपंचायतकडे, सरपंच या नात्याने माझ्याकडे आणि त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रशासन असन, जिल्हाधिकारी कार्यालय असन आणि महसूल तहसील कार्यालय अहिल्यानगर असन, या ठिकाणी अनेक दिवसापासून साधारण त्यांनी 1.5 वर्षापासून 5 ते 6 वेळोवेळी अर्ज केले, तोंडी सांगितलं, ग्रामसभेमध्ये सांगितलं, परंतु सदर बाबीवर या कौसाबाई मारुती सरोदे यांना न्याय मिळवण्यासाठी हे गेंड्याच्या कातडीचं हे महसूल प्रशासन हे जागर येत नव्हतं। मग त्यांनी आज मागील 8 दिवसापूर्वी तहसील कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू केलं आणि तेव्हापासून तहसीलला कुठंतरी जाग यायला लागली आणि त्यांनी कौसाबाई मारुती सरोदे यांच्या 1026 गट नंबरवरील सर्व सातबारे फेरफार काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर प्रशासनाच्या सुद्धा लक्षात आलंय की या ठिकाणी खऱ्या अर्थाने चिचोंडी पाटील येथील एक माहिती अधिकारातून तयार झालेला समाजकंटक त्याने स्वतःच्या नावावर 15.10 असं एवढं क्षेत्र, त्याचबरोबर एका दुसऱ्याच्या नावावर 37 गुंठे क्षेत्र बेकायदेशीर लावून दिलं आणि त्या ठिकाणी कौसाबाई मारुती सरोदे यांच्या सातबाऱ्यावरील चोरी केली। त्या चोरी केलेल्या क्षेत्रावर त्याने लोन काढलं। त्या ठिकाणी यांच्या आणि इतर सरोदे परिवाराच्या 10 एकर जमिनीवर ताबा घेतला। 10 एकर जमीन मागील वर्षापूर्वी आम्ही ताब्यात घेतली। पोलीस प्रशासनाने त्याला आम्हाला भरपूर सहकार्य केलं। आमचे अन्याय निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे पाटील यांनी सुद्धा या धनगर परिवाराच्या पाठीमागे उभा राहून या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना सहकार्य केलं। त्या ठिकाणी महादेवजी जानकर असतील, गोपीनाथ पडळकर असतील आणि लक्ष्मण भाऊ हाके या आत्ताच्या या उपोषणाला थोड्या वेळात या ठिकाणी भेट देणार आहेत। या ठिकाणी खऱ्या अर्थाने सदर व्यक्तीने यांना
यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन, यांना लिहिता वाचता येत नाही याचा फायदा घेऊन यांच्या सातबाऱ्यावरील क्षेत्र कमी केलं. ते कमी असं केलं, तत्कालीन तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून त्यांनी ते स्वतःच्या नावावर लावलं. स्वतःच्या नावावर लावत असताना गट नंबरमधील अन्य सदस्याच्याच नावावर काही क्षेत्र टाकलं आणि या क्षेत्राची चोरी केली. त्याच्यावर लोन काढलं, सोसायटीच काढलं, बँकेचं काढलं आणि खऱ्या अर्थाने यांनी 5 वेळा अर्ज करूनही, मी सुद्धा याचा फॉलोअप घेऊनही हे गेंड्याच्या कातड्याचं महसूलचं प्रशासन या ठिकाणी हे क्षेत्र परत द्यायला तयार नाही. आणि माहिती अधिकार कार्यकर्ता समोरचा समाजकंटक असल्या कारणाने हा अधिकाऱ्यांना जाब विचारतो. त्याच्यामुळं अधिकारीसुद्धा या प्रक्रियेला घाबरतात. निश्चित खऱ्या अर्थाने सदर समाजकंटक भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदाधिकारी आहे आणि त्याने खऱ्या अर्थाने या गावातील आमच्या 1026 गट नंबरमधील कौसाबाई मारुती सरोदे यांची जमीन लुटलेली आहे आणि चोरी केलेली आहे. याचे या ठिकाणी सर्व पुरावे असून सुद्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आहे आणि तालुका महसूल प्रशासनाने याची दुरुस्तीसुद्धा करून दिलेली नाही. याची चोरी उघडकीस केलेली नाही आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर या परिवाराला जर न्याय मिळाला नाही तर याचे परिणाम अतिशय वाईट होणार आहेत. या आजच्या उपोषणाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आलेलो आहे. मी चिचोंडी पाटील ग्रामपंचायतला यांनी पत्र दिलं. मी सदर बाबीची सर्व माहिती घेतली, त्याचे पुरावे गोळा केले आणि त्यानंतरच या ठिकाणी जबाबदारपणे बोलत आहे. सदर व्यक्तीने गावात अनेक ठिकाणी शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या जमिनी कशा प्रकारे लुटवलेलं आहे, माहिती अधिकारातलं ज्ञान त्याला आहे. त्या माहिती अधिकाराच्या ज्ञानाच्या जोरावर त्याने शेजाऱ्यांच्या जमिनी ज्यावेळेस ऑनलाईन हस्तलिखित उतारे, ज्यावेळेस ऑनलाईन फिडिंग होत होते, त्यावेळेस कशा प्रकारे त्याच्यात हेराफेरी केली, तलाठी सर्कल यांना हाताशी धरलं. ज्या प्रक्रियेमध्ये त्याला प्रचंड ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा घेतला. ज्या प्रक्रियेमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, त्याला फक्त असं दाखवता येईल की तलाठी सर्कल किंवा ऑनलाईन फिडिंगवाल्याची ही चुकी. तू त्याच्यावर तुला 7/12वर दिसतंय तुझं 23 गुंठे 8च गुंठे क्षेत्र खरेदी केलेलं आहे. 23 गुंठे कसं तुझ्या नावावर राहतं, त्याच्यावर तू लोन कसा काढतो, या सगळ्या प्रक्रिया माहिती असून एकदम राजरोजपणे सदर समाजकंटक या ठिकाणी समाजाची, या परिवाराची आणि शासनाची दिशाभूल करत आहे. याला वठणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही या निमित्ताने सांगतो. आपण एखाद्याची वस्तू घेतली तर ती वस्तू आपण घेतली असं म्हणतो, पण खऱ्या अर्थाने ही जर वस्तू मी आता रोडे पाटलांचा मी पेन घेतला, या प्रक्रियेला आपण काय करतो, पेन घेतला, परंतु हा जर चोरून घेतला, याला न सांगता घेतला तर याला काय म्हटलं जातं, चोरी. तर तशीच आता कौसाबाई मारुती सरोदे यांची 51 गुंठे या लोकांनी जमीन चोरलेली आहे. यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या समाजकंटकावर. या निमित्ताने मी सांगतो, मी 8च गुंठे दिलेले आहे त्याला आणि 8 गुंठेचे त्यांनी 23 गुंठे केले. 23 गुंठे केल्याच्या नंतर माझं घर पाडलं त्यांनी. आज मी भाड्यानं राहते. त्यांनी कायदेशीर दिलं तर बरं आहे, नाही मी आत्महत्या करणारी. नगर तालुक्यातील मौजे चिंचोली पाटील येथील धनगर समाजाचे आणि अशिक्षित कौसाबाई मारुती सरोदे यांची गट नंबर 1026 मधील जे 15.10R एक सामाजिक कार्यकर्ता चिंचोली पाटीलमधील यांनी आपण लोकांना न्याय द्यायचा, तर न्याय देण्याऐवजी एक अशिक्षित कुटुंबावर अन्याय करून त्यांना देशोधडीला आणि त्यांना आत्महत्या करण्याची वेळ या समाजकंटकांनी आणलेली आहे. त्याचबरोबर याला मेन कारणीभूत जे असणारे तत्कालीन तलाठी सर्कल तहसीलदारसुद्धा यांच्यावर पहिले गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि नंतर त्या समाजकंटकावर. कारण का प्रशासनात आपण एवढे पगार घेतो आणि सर्वसामान्य कुटुंब जर उद्ध्वस्त होत असेल तर याला जबाबदार मेन प्रशासकीय अधिकारी आणि त्यानंतर अशा समाजकंटकावर जर तात्काळ गुन्हे दाखल करून या सर्वसामान्य कुटुंबाला जर न्याय या 15 दिवसाच्या आतमध्ये जर नाही दिला तर आम्ही याबाबत धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे. ते सुद्धा या प्रकरणामध्ये दखल घालणार आहेत. जर 15 दिवसात या महसूल प्रशासनाने त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून यांचं क्षेत्र यांना त्या ताब्यात नाही दिलं
तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने येत्या 15 दिवसानंतर या प्रशासनाला काळं पाकण्यात येईल. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.